सुंदर बांधकाम आहे. तेव्हा ह्याची लांबी खूप होती. 4 वेळा कमी करत 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 तो आता एवढा राहिला. जेल आणि एक टॉर्चर सेंटर म्हणून वापरला जायचा. सुंदर अशा आल्प्स मधून आम्ही एका सुंदर शहरात आलो. ल्युसन नावाची सिटी आहे आणि या ल्युसन लेक मध्ये आम्ही मस्त एक बोट राईड करतोय. सगळीकडे आल्प्सने वेढलेलं शहर. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, या लेकच्या बाजूलाच आहे, तर ती बघायला आपण जाणार आहोत. खूप सुंदर सिटी आहे ऍक्च्युली. पण आता एका ब्रिजवर जाणार आहोत जो जगातल्या सगळ्यात जुन्या काही ब्रिजेस पैकी एक आहे. या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की हा ब्रिज 13व्या शतकात बांधलेला आहे आणि हा जे सगळ्यात जुने काही कवर्ड ब्रिजेस आहेत त्या कवर्ड ब्रिजेस पैकी एक आहे. तुम्ही फार चांगला दिसणार नाही. नाव जे आहे ते कॅपिल ब्रूक असं. तिथे हा जो फोटो आहे हा या ब्रिजला 1993 मध्ये आग लागली होती तेव्हाचा हा फोटो आहे. तर हा ब्रिज असा 200 मीटरचा ब्रिज आहे हा. आणि तिथे त्याच्या पलीकडे एक वॉटर टॉवर आहे. हा इतका जुना आहे की याची जी हाईट आहे ना ही 30 मीटर आहे. तेराव्या शतकात बांधलेला हा ब्रिज आहे. आणि या ब्रिजवर अशा प्रकारचे पेंटिंग्स आहेत. त्यांनी त्याला टेबल म्हटले. ह्याचे प्रत्येक पिलर जिथे उभा आहे ना तिथे एक एक पेंटिंग आहे. युद्धाचं पेंटिंग आहे. स्वित्झर्लंडची हिस्ट्री सांगणारे सगळे पेंटिंग्स इथे लावले त्यांनी एक 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 एक. इतकं सुंदर बांधकाम. ही ल्युस नदी आहे. ल्युस नदीच्या एंट्रन्सवर हा ब्रिज आहे. 200 मीटरचा ब्रिज आहे हा ऍक्च्युली. आणि ऍक्च्युली आत्ता 200 मीटर राहिलाय म्हणजे 204 मीटर
आता हा फक्त नदीला क्रॉस करतोय एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. पण हा जेव्हा बांधला होता तेव्हा ह्याची लांबी खूप होती आणि जवळपास 4 वेळा म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीजमुळे, 2दा फ्लडमुळे तो कोलॅप्स झाला होता, ज्याचा पार्ट थोडासा, आणि तो त्यांनी कमी केला. काही ठिकाणी त्याची जे लाकडं होती मग खालची, तर ती लाकडं कुजली होती आणि त्यामुळे तो कमकुवत झाला होता. त्यावेळेला त्यांनी तो काढला. काही भाग त्याचा पुरामुळे खचला होता, त्यामुळे तो काढला. असे 13व्या शतकापासून आत्तापर्यंत तो जवळपास 4 वेळा कमी करत 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 तो आत्ता एवढा राहिला आहे, 200 मीटर. तर ह्याच्या बाजूला एक टॉवर आहे, त्याला वॉटर टॉवर म्हणतात. हा ब्रिज जो बांधला आहे ना, तर इकडे माउंट पिलाटस आहे. तर त्या माउंट पिलाटस वरून जेव्हा एकदा बर्फ वितळून नदीला खूप पूर आला होता, त्या पुरात माउंट पिलाटसवरची जी झाडं आहेत ती अनेक झाडं वाहून आली होती आणि त्या झाडांना इथे अडवून त्या झाडांच्या लाकडांमध्ये हा ब्रिज बांधला होता. पण आत्ता जो आहे हा आत्ताचा जो ब्रिज आहे हा तेव्हाचाच तेवढा जुना नाही आहे, कारण 1993 मध्ये या ब्रिजचा जो मधला भाग आहे तर तिथे मोठी आग लागली होती आणि तो डॅमेज झाला होता. त्यानंतर या ब्रिजचा बराचसा भाग त्यांनी नव्याने बांधलाय. आणि आपण बघितलं तर ब्रिजच्या ह्या बाजूला लाकडांच्या ऐवजी सिमेंटवर तो उभा आहे. पलीकडचा जो अर्धा भाग आहे तो लाकडांवर आहे, पण हा जो वॉटर टॉवर आहे या वॉटर टॉवर पासून तो इकडे सिमेंटवर उभा आहे. हा जो वॉटर टॉवर आहे, या वॉटर टॉवरमध्ये आता काही स्विस कल्चर किंवा त्यांचे काही पेंटिंग्स आहेत. पण हा वॉटर टॉवर पूर्वी जेल आणि एक टॉर्चर सेंटर म्हणून वापरला जायचा. 1993 मध्ये जेव्हा या पुलाला आग लागली होती, या ब्रिजला आग लागली होती, त्यानंतर हे पेंटिंग्सही डिस्ट्रॉय झाले होते आणि ब्रिजही बऱ्यापैकी कोलॅप्स झाला होता. 1 वर्षात त्यांनी तो रिस्टोर केला, म्हणजे अगदी जसा होता तसाच केला. त्या पेंटिंग्स जशा होत्या तशाच पुन्हा रिस्टोर केल्यात. आणि जगातल्या फेमस टुरिस्ट स्पॉटपैकी हा एक ब्रिज आहे. आणि असं म्हटलात की स्वित्झर्लंडमधले सगळ्यात जास्त फोटो, म्हणजे आल्प्स नंतर सगळ्यात जास्त फोटो जे या ब्रिजवर काढले जातात. इतके टुरिस्ट या ब्रिजवर येत असतात बघायला. इथून बघूया, खूप सुंदर दिसतं. आणि हे पाणी इतकं स्वच्छ पाणी आहे, ते पाण्याचा तळ दिसतोय. आणि इकडे वाहतुकीसाठी ऍक्च्युली दुसरा ब्रिज पण आहे. चालताना अजिबात असं वाटत नाही की आपण एखाद्या लाकडी ब्रिज वरून चालतोय, तो इतका मजबूत आहे. युरोप टूरचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की सांगा. आणि आजचा दिवस संपलाय, सो आपण उद्या भेटूया, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय.